भारताचा मुकुट असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे अतिरेक्यांनी निष्पाप हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार केला। या हल्ल्यात सुमारे 28 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। हा हल्ला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वावरील हल्ला असून याला सडेतोड उत्तर हे भारत सरकारने देऊन अशा फुटीरवादी संघटना या समूळ नष्ट करण्याची गरज आहे। शिवसेना नांदगाव शहराच्या वतीने या हल्ल्याचा जळजळीत निषेध करत असून या हल्ल्याचा प्रतिशोध घेऊन भारत सरकारने कठोर कारवाई करावी अशा आशयाचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नांदगाव पोलीस ठाणे अंमलदार गोसावी यांना देण्यात आले। हुतात्मा चौक येथून भारत माता की जय वंदे मातरमच्या घोषणा देत पोलीस स्टेशन पर्यंत निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी बोलताना वारंवार होणाऱ्या अशा घटना थांबल्या नाही तर पुढे देशभरात असंतोष निर्माण होईल म्हणून सरकारने कठोर पावले उचलावीत असे मत सुनील जाधव यांनी व्यक्त केले। या प्रसंगी विष्णू निकम, माजी नगराध्यक्ष अरुण पाटील, युवासेना तालुका प्रमुख सागर हिरे, जगताप सर, शिवसेना शहर प्रमुख सुनील जाधव, दीपक मोरे, अय्याज शेख, रमेश काकडीज, भैयासाहेब पगार, संतोष शर्मा, मधुकर मोरे, संजय सानप, शरद उगले, मुस्ताक शेख, बापू जाधव, भिकण खटके, सुनील सर, शरद आयनोर, तानसेन, जगताप, भगीरथ जेजूरकर, भारती बागोरे, सद्दाम शेख, महेंद्र गायकवाड, दिनेश ओचानी, जय खरोटे, सूरज पाटील आदींसह शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी किरण काळे, नांदगाव। झालेल्या घटनेचा जो पहलगाम या ठिकाणी अमानुष हत्याकांड झालं, धर्माचं नाव विचारून त्यांनी आपल्या अनेक निरपराध लोकांना गोळ्या घालून ठार मारलं। त्याच्या निषेधार्थ मान्य आमदार सुहास अण्णाजी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व शिवसैनिक, तालुक्यातले शिवसैनिक आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्व मान्य आमचे माजी नगराध्यक्ष अरुण भाऊ निकम सर असतील, सागर भाऊ असतील, जगताप सर असतील आणि इतर सर्व पदाधिकारी असतील, आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलो आणि भविष्यात असे जे वेगवेगळे हल्ले होत आहे अशा या हरामखोर पाकिस्तानला धडा शिकवावा सरकारने, एवढंच यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही एकत्र आलोय आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध नोंदवत आहे। भविष्यात जर अशा वारंवार घटना घडल्या तर त्याचा तीव्र प्रतिसाद संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण म्हणजे नांदगावात नव्हे तर संपूर्ण भारतातच हा असंतोष माजल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।